उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला आणि यामध्ये आता एक धक्कादायक माहिती समोर येत आहे। या अपघाताचं विश्लेषण करणारा ब्लॅक बॉक्स हाच जळून खाक झालेला आहे अशी माहिती समोर येते। त्यामुळे अपघाताच्या दरम्यान नेमकं काय घडलं याचा उलगडा कसा होणार हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झालाय। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या बरोबर आहेत विनायक देवधर, हे एअर फोर्सचे निवृत्त ग्रुप कॅप्टन आहेत। सर, आपण अपघाताचा संपूर्ण घटना आपल्याला माहिती आहे। आता जी माहिती समोर येते की ब्लॅक बॉक्स असेल किंवा कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर हे नष्ट झालेले, ते जळून खाक झाले, तर पुढे आव्हानं काय आहेत? हॅलो, नमस्कार। होय, तो अपघात एकदम दुर्दैवी होता, पण ज्या काही बातम्या आपण वाचतो आहेत त्यांच्यामध्ये किती वास्तव आहे आणि किती नाही हा एक थोडा चर्चेचा प्रश्न आहे। जे DGCAने सांगितलं आहे, जी आपल्याकडची ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन संस्था आहे, ओके, त्याच्या पहिले या विमानामध्ये 2 बॉक्सेस होते। एकाला म्हणतात फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि एकाला म्हणतात कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर। या 2 वेगळ्या ठिकाणी ठेवलेल्या असतात आणि DGCAने सांगितलं आहे की त्यांना फ्लाईट डेटा रेकॉर्डर पूर्णपणे चांगल्या स्थितीत मिळालेला आहे आणि त्याचं ॲनालिसिस पण त्यांचं करून झालेलं आहे। दुसरा जो भाग आहे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर, याच्यामध्ये पण खूप महत्त्वाची माहिती असते की 2 पायलटच्या दरम्यान काय संभाषण झालं, पायलट आणि ग्राउंड यांच्यामध्ये काय संभाषण झालं। तो हा जो कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर असतो हा मात्र त्यांना थोड्याशा जळलेल्या अवस्थेत मिळालेला आहे। पण हे जरी असलं तरी या कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमध्ये जी एक चिप असते किंवा ज्याच्यामध्ये ॲक्च्युअल डेटा असतो, हा डेटा हा कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर ज्या कंपनीने बनवला ती कंपनी अमेरिकन आहे आणि आपलं DGCA त्या कंपनीशी संधान त्यांनी केलेलं आहे आणि त्या कंपनीने DGCAला ॲश्युअर केलेलं आहे की ते नक्कीच या कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डमधला डेटा काढून तो DGCAला पुरवतील। तर हे 2 कंपोनंट किती महत्त्वाचे आहेत संपूर्ण या घटनाक्रमामध्ये? हे 2 कॉम्पोनंट फारच महत्त्वाचे आहेत, कारण विमानातले सगळे प्रवासी दुर्दैवाने मेलेले आहेत, त्यामुळे कोणीच सांगायला काही नाही आहे। आणि आपण जे वेगळे व्हिडिओज बघतो ते खूप दुरून काढलेले असल्यामुळे आपल्याला ॲक्च्युअली काही कळत नाही। थोडीफार माहिती कळते, पण डिटेल ज्याच्यामुळे आपल्याला इन्व्हेस्टिगेट करता येईल अशी माहिती कळत नाही। आणि त्यामुळे हे जे 2 बॉक्सेस आहेत, कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आणि फ्लाईट डेटा रेकॉर्डर, यांच्यामधली माहिती फारच अत्यंत महत्त्वाची असते। यांनी आपल्याला सगळा आणि पूर्णपणे उलगडा होईल की त्या शेवटच्या क्षणांमध्ये, शेवटच्या 5 मिनिटांमध्ये किंवा शेवटच्या 10 मिनिटांमध्ये बारामती विमानतळावरती काय घडलं, त्या विमानाने एकदा फेरी मारली, मग दुसऱ्यांदा त्यांनी का नाही मारली, तेव्हा पायलटच्यामध्ये काय संभाषण झालं किंवा पायलट आणि प्रवासी यांच्यामध्ये काय संभाषण झालं, हे सगळं आपल्याला जेव्हा कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरचा डेटा ती अमेरिकन कंपनी आपल्या DGCAला देईल तेव्हा नक्कीच कळेल आणि त्याच्यापासून आपल्याला नक्कीच बोध मिळेल। आणि DGCA, मला खात्री आहे की ते नक्कीच आपल्याला काही दिवसांमध्ये सांगतील की याच्यामध्ये ॲक्च्युअली काय घडलं। साधारणतः असं मानलं जातं किंवा म्हटलं जातं की जो ब्लॅक बॉक्स आहे तो जळून खाक होत नाही, तो व्यवस्थित असतो, पण या केसमध्ये अशी माहिती समोर येते की तो जळून खाक झाला। असं होऊ शकतं का? आणि जर असं झालंय तर मग ही माहिती जी आहे ती सगळी कशी कलेक्ट करू शकतो? होय, तुमचं म्हणणं बरोबर आहे। हे दोन्ही बॉक्सेस तसे तर जळून खाक व्हायला नको। ॲक्च्युअली हे जळून खाक होत नाहीत। 1 तास कमीत कमी 1500 डिग्री सेल्सिअसपर्यंत जरी ते असले तरी देखील त्यांच्यातला डेटा रिट्रीव्ह करता येतो। या विमानामध्ये काय होतं, जरी विमान लहान असलं तरी बारामतीला रिफ्युलिंगची व्यवस्था नसल्यामुळे या विमानामध्ये बारामती ते मुंबई हे पण फ्युएल होतं। त्यामुळे जेव्हा विमान माझ्या मते तरी जमिनीला धडकलं तेव्हा जो मोठा स्फोट झाला त्याच्यामध्ये किती टेम्परेचर झालं हे आपल्याला अजून कल्पना नाही आहे। जो मॅन्युफॅक्चर आहे तो म्हणतो की 1500 डिग्री सेल्सिअसपर्यंत हे दोन्ही वस्तू 1 तासपर्यंत चालतील, पण जर टेम्परेचर 1500पेक्षा वरती गेलं असेल, 2000पर्यंत गेलं असेल, तर ते किती वेळ किंवा किती तास ते राहू शकतं हा एक थोडा प्रश्न आहे जो DGCAला शोधावा लागेल। आणि अशाच घटनांपासून या जे सगळे एअरक्राफ्ट मॅन्युफॅक्चरर्स आहेत किंवा DGCA संस्था आहेत त्यामुळे अजून सुधारणा करतात। आणि आजकाल नवीन जे आलेले आहेत ब्लॅक बॉक्सेस, ते तर त्याच्यामध्ये 25 तासांचं रेकॉर्डिंग होतं आणि ते आता जवळपास 2 तास ते 3 तास असे आगीत राहून देखील त्यांना काही होत नाही। पण हे विमान जुनं आहे त्यामुळे याच्यामध्ये जुना डेटा ठेवण्याची व्यवस्था आहे, पण तरी देखील DGCAला नक्कीच याच्यातनं मार्ग काढून त्यातला डेटा रिट्रीव्ह करता येईल। आपण जे म्हणतो चिप असते ती चिप नेमकी कुठे असते आणि त्याच्यामध्ये त्यातनं कशी ही माहिती प्राप्त करू शकतो?
हा जो बॉक्स असतो, जसं आता आपण म्हटलं की CVR थोडा डॅमेज झालेला आहे, हा एक मेटॅलिक बॉक्स असतो आणि याच्या आतमध्ये इलेक्ट्रॉनिक सर्किटरी असते की जी नॉर्मल वेळेमध्ये वेगवेगळा डेटा जो येतो तो रेकॉर्ड करत असते. आणि हा डेटा रेकॉर्ड जो असतो तो सॉलिड स्टेट, ज्याला आपण चिप म्हणतो, त्या चिपवरती रेकॉर्ड डेटा केलेला असतो. जेव्हा हे रिट्रीव्ह करतात तेव्हा जर याच्यामध्ये काही डॅमेज झालेला नसेल तर दुसरं इन्स्ट्रुमेंट लावून डेटा आपल्याला पटकन 2 मिनिटांमध्ये डाउनलोड करता येतो. पण जेव्हा याला खराब होते ही वस्तू आगीनी किंवा कशाने पण, तर तेव्हा बाहेरचं जे सर्किट असतं ते जळू शकतं, पण चिपला काही होत नाही. त्यामुळे चिप सुरक्षित असेल तर त्या चिपला दुसऱ्या एका इन्स्ट्रुमेंटवरती माउंट करून ती जी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे ती त्याचा डेटा नक्कीच काढू शकेल. हे आहेत ग्रुप कॅप्टन विनायक देवधर. त्यांचं म्हणणं आहे जरी ब्लॅक बॉक्स हा जळून खाक झाला असला तरी त्यामध्ये असणाऱ्या चिपच्या माध्यमातून अपघात नेमका कसा झाला, अपघात होण्याच्या आधी जे व्यक्ती विमानामध्ये प्रवास करत होते त्यांच्यामध्ये काय संभाषण झालं, ही सर्व माहिती मिळू शकते. मात्र जी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, ज्यांनी हे विमान बनवलं असेल किंवा ब्लॅक बॉक्स बनवला असेल, त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांच्याकडनं या संपूर्ण गोष्टीचा उलगडा होऊ शकतो आणि DGCI या संदर्भात पावलं उचलत आहे. त्यामुळे अपघातासंदर्भात ज्या शंका उपस्थित केल्या जात आहेत त्यावर उत्तरं ही मिळू शकत आहेत. कॅमेरामॅन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.